मी फक्त 16 वर्षाची होते. मी माझ्या वडिलांची लाडकी होते. माझ्या वडिलांचा जीव माझ्यात वसला होता. कदाचित त्यामुळेच बालपण खूप आनंदात गेले. मी 16 वर्षाची होती, पण माझी कृती लहान मुलांसारखी होती. पण माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला, ज्याने सर्व काही बदलून टाकले. असे वाटले की मी 16 वर्षाची असताना अचानक 26 वर्षाची झाली आहे. कारण मी कोणाला तरी लाईक करू लागले होते आणि त्याच्या प्रेमात मला कदाचित वेळेआधीच मोठे झाल्यासारखे वाटू लागले होते. मी 38 वर्षाच्या माझ्या वडिलांच्या मित्राच्या प्रेमात होते. कदाचित कच्च्या वयाची भावना असेल की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही, किंवा ते माझे पहिले प्रेम आहे असे म्हणता येईल. जगाशी भांडून मी त्याच्याशी लग्न केले, पण त्याने मला पत्नी म्हणून स्वीकारले नाही. लहान मुलीसारखे ट्रीट करायचे. पण माझे प्रेम खरे होते आणि त्याला माझ्या आयुष्याची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही हे देखील समजेल की हे प्रेम वय, दिसणे, जात याकडे लक्ष देत नाही. मी पण प्रेमात पडले होते, पण या प्रेमाने मला खूप वेदना दिल्या. त्यामुळे मला खूप त्रास झाला, पण मी खंबीर राहिले. माझ्या जिद्दीमुळे मी 1 इंचही मागे हटले नाही. तो माझ्यासाठी वयाने खूप मोठा असला तरी माझ्या या निरागस हृदयाचे मी काय करू शकते. तो तसाच आग्रह धरत होता. त्याला पाहताच माझ्या हृदयाची धडधड वेगाने सुरू झाली. माझ्या मनात एक तीव्र भावना होती की हा तोच आहे ज्याच्याबरोबर मला माझे संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे. पण त्या पाषाण हृदयाच्या माणसाने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. पण तरीही मी हिंमत हारले नाही आणि आज माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार होती. आज माझ्या अंगणात चंद्र अवतरणार आहे याचा मला खूप आनंद झाला. आज मला हव्या त्या सर्व गोष्टी मिळणार होत्या. खूप मेहनत करून हा दिवस माझ्या आयुष्यात आला. नाहीतर लग्नानंतरही मी रवीच्या प्रेमासाठी तळमळत राहिले. त्याचे ते जादुई व्यक्तिमत्व ज्यावर मी एकेकाळी वेडी झाले होते. आताही मी त्याच्याकडे बघत थंडगार उसासा टाकायची. रवीच्या कणखर बाहूत अडकून मला स्वतःला विसरायचे होते, पण तो मला त्याच्या जवळ येऊ देत नव्हता. रवी म्हणतो, तू माझ्यासाठी लहान मुलगी आहेस. तुझं अजून वय झालं नाही. तुझ्याशी नवरा बायकोचं नातं आहे. पण आज मी माझी सर्व स्वप्न पूर्ण करणार होते. कारण आता रवीकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण मीच त्याला या जगातील सर्वात असहाय्य माणूस बनवले होते. मी हे कसे केले हे जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. कारण त्या रात्री माझ्या भावना नियंत्रणाबाहेर गेल्या होत्या. आता मी रवीपासून लांब राहू शकत नव्हते, म्हणून मी त्याला बेशुद्ध केले. मी खूप लहान होते. माझ्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता आणि रवी त्यांचा खूप चांगला मित्र आणि व्यवसाय भागीदार होता. तो अनेकदा घरी यायचा. हा तो दिवस आहे जेव्हा माझ्या वडिलांनी माझी त्याच्याशी ओळख करून दिली आणि सांगितले की हे माझं छोटंसं बाळ आहे, माझी मुलगी माया. माझ्या वडिलांच्या मित्राचे व्यक्तिमत्व पाहून मी थक्क झाले. तो माझ्या वडिलांच्या मित्रासारखा दिसत नव्हता. माझ्या वडिलांचे वय 40पेक्षा जास्त होते आणि त्यानुसार रवीचे वयही सारखेच असावे. पण तो त्याच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसत होता. अशा मांसल शरीराकडे मी बघतच राहिले. पप्पा म्हणाले, काकांना नमस्कार सांग. बेटा, मी हॅलो केले, पण हॅलो काका म्हणता आले नाही. खरं तर मी काही बोलू शकले नाही. मी शांतपणे त्यांना बघत होते. मला असे पाहून त्याने मला अडवले. म्हणाले, माया बेटा, काय झालं आहे? तुला माझ्याशी काही बोलायचं आहे? मी त्याच्याशी काय बोलू? त्यावेळी मी खोलीत गेले होते. पण त्या दिवसापासून मला रवी आवडायला लागला. तो 6 फूट उंच माणूस होता. इतके सुंदर व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती तरुण मुलांनाही लाजवेल. आणि त्यानंतर मी नेहमी याबद्दल विचार केला. रात्रंदिवस, सकाळ संध्याकाळ कधी मी त्याच्याकडे दुरूनच पाहायची. कधी तो घरी यायचा, तर कधी वडिलांसोबत ऑफिसला जायचा हट्ट करत असे. तिथेही मी त्याला भेटत असे. माझी अवस्था पाहून मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. आता मी स्वतःकडे जास्त लक्ष देऊ लागले. पण जेव्हाही तो आमच्या घरी यायचा, तेव्हा तो वडिलांशी बोलण्यात, बेफिकीर वागण्यात गुंग राहिला. तो माझ्याकडे ढुंकूनही पाहायचा नाही. मी कुठल्या ना कुठल्या बहाण्याने त्याच्याकडे जायचा प्रयत्न करत असले तरी तो मला प्रेमाने वागू लागला आणि माझ्या अभ्यासाबद्दल विचारू लागला. त्याची माझ्याशी बोलण्याची पद्धत मला अजिबात आवडली नाही. तो माझ्यावर लहान मुलांसारखा ट्रीट करायचा आणि मी दिवसभर खूप बेचैन होते. 8 दिवस झाले आणि मी त्याला भेटले नाही. मला त्याच्या कार्यालयात जाण्यास भाग पाडले. त्याने मला सांगितले की जा आणि माझ्या केबिनमध्ये बस, नाहीतर तुला कंटाळा येईल. मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. काही वेळाने तो तिथे आला. त्याच्याकडे बघून माझ्या डोळ्यांना गारवा आला. मी त्याच्याकडे बघतच राहिले. मला त्याच्याकडे असे बघताना पाहून त्याने विचारले, काय झालं आहे माया? तुझं माझ्याशी काही काम आहे का? मला भेटायला आलीस का? पण मी त्याला काहीच उत्तर दिले नाही आणि थेट म्हणाले की मला तू खूप आवडतोस. मी माझ्या बाजूने माझे प्रेम व्यक्त केले होते, पण कदाचित त्याला माझे बोलणे समजले नाही आणि तो म्हणाला की मला पण तू खूप आवडतेस.
तू खूप गोड आहेस. असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीची शैली त्याच्या शब्दांपेक्षा जास्त बोलते. रवीला माझं बोलणं समजलं नाही. कदाचित तो मला लहान मुलींसारखा ट्रीट करत असेल, पण मी लहान मुलगी त्याच्या प्रेमात वेडी झाली होती आणि आता काहीही करायला तयार होती. आणि एक दिवस मी माझ्या वडिलांना हे सांगितले, कारण माझ्या वडिलांशिवाय माझे या जगात कोणीही नव्हते. माझी आई गेली होती. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि त्यांनी आजपर्यंत माझे काही रद्द केले नाही. मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तो करायचा. मी चंद्र मागितला असता तरी त्यांनी तो माझ्याकडे आणून दिला असता. पण जेव्हा मी पप्पांना सांगितले की पप्पा, मला तुमचा मित्र रवी आवडतो आणि त्याच्याशी लग्न करायचे आहे, माझ्या या विधानावर पप्पा गोंधळून माझ्या चेहऱ्याकडे बघत राहिले. त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. माझ्या या विधानावर त्यांना राग आला आणि ते म्हणाले की तू मस्करी करत आहेस. मी म्हणाले नाही, मी विनोद करत नाही. असे करत मला रवीशी लग्न करून त्याच्यासोबत राहायचे आहे. जर तुम्ही माझे त्याच्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेन. हे ऐकून त्यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणीच नव्हते. तो हे सर्व माझ्यासाठी करत होता. आणि जेव्हा स्वतःची मुलगी बोलते की तिला स्वतःचा जीव घ्यायचा आहे, तेव्हा एका वडिलांच्या मनात काय चालले असेल. तरीही माझ्या वडिलांनी मला समजावून सांगितले आणि त्यांना असे वाटले की मी असे काही करणार नाही. हे मला नुकतेच उजाडले आहे. परंतु जेव्हा मी 2 दिवस अन्न खाल्ले नाही तेव्हा मी बेशुद्ध पडले. पप्पा मला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टर म्हणाले की ती मरू शकते. तू तिला खाण्यापिण्यापासून का थांबवले आहेस. त्यामुळे माझे वडील खूप नाराज झाले आणि त्यांनी मला प्रेमाने समजावले आणि रागानेही सांगितले, तुझा हा निर्णय अजिबात योग्य नाही. तुला काय झाले आहे. तुझे वय पहा, तू 16 वर्षाची झाली आहेस आणि तू आधीच प्रेमात पडली आहेस. आणि मी ते मान्य केले असते जर तू तुझ्या वयाच्या मुलाबद्दल बोलली असतीस तर. पण रवी जो 38 वर्षाचा आहे तो तुझ्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे. तू त्याच्यावर कधीच आनंदी होणार नाहीस. मला वाटतं तू वेडी झाली आहेस. माझे डोळे भरून आले. मी म्हणाले, पप्पा, मी रवीशिवाय जगू शकत नाही आणि जर मी रवीशी लग्न केले नाही तर मी त्याला सांगेन की मी किती वेडी आहे. माझ्या वडिलांनी जग पाहिले होते. त्यांना समजले की पाणी डोक्यावरून गेले आहे. ते रवीला बोलले. तो पण आश्चर्यचकित झाला आणि त्याने पण नकार दिला. आणि मग माझ्या वडिलांनी त्याला सांगितले की ती तुझ्याशिवाय राहू शकत नाही. रवी म्हणाला, विशाल, तू काय बोलतोयस. ती लहान मुलगी आहे. मी तिला माझ्या बायकोची जागा कशी देऊ शकतो. तुझ्या मुलीच्या पुढे तू पण वेडा झाला आहेस. माझे वडील म्हणाले की मी लाचार झालो आहे, म्हणूनच मी तुला हे सांगतोय. मला मदत कर. आत्ताच तिच्याशी लग्न कर. तू हुशार आहेस, पण तिच्या आत बालिशपणा आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी आता तिच्याशी लग्न कर. हे शक्य आहे की काही काळानंतर ही गोष्ट तिच्या मनातून बाहेर पडली तर सर्व काही ठीक होईल. तू तिला सोड आणि मग मी तिचे लग्न चांगल्या मुलाशी करीन. पण त्याआधी तिने काही केले तर मी काय करणार. मग पश्चातापाशिवाय काहीच हातात येणार नाही. हे सर्व कोणाचे आहे. मी कोणासाठी कमावत आहे. ती जग सोडून गेली तर माझा काय उपयोग नाही. रवीला पटवणे माझ्या वडिलांसाठी सोपे नव्हते, पण आता हे प्रकरण माझ्या वडिलांपर्यंत पोचले होते. त्यामुळे तेच हे काम करू शकतात आणि तेच करू शकतात. बरं, माझ्या वडिलांनी रवीला कसे तरी पटवले होते. कदाचित रवीलाही वाटलं असेल की त्याच्या नकारामुळे मी स्वतःचा जीव घेतला तर कदाचित त्याला आयुष्यभर आपल्या चुकीबद्दल पश्चाताप होईल की आपल्यामुळे कुणीतरी आपला जीव गमावला आहे. त्याने हे मान्य केले आणि मी रवीसोबत लग्न केले. आणि आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. मी माझ्या खोलीत वधू बनून बसले होते. रवी माझ्या वडिलांसारखा श्रीमंत होता, कारण तो माझ्या वडिलांचा बिझनेस पार्टनर होता आणि त्याच्या कुटुंबात कुणीही नव्हते. त्याने आधी लग्न केले होते, पण मुलगी त्याच्यासोबत फक्त 1 वर्ष राहिली होती आणि त्याला मूलबाळ नव्हते. माझे वडील जेव्हा मला वाढवत होते तेव्हा ते सांगत होते की तू चांगला निर्णय घेतला नाहीस, पण लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी सदैव तुझ्यासोबत आहे. जेव्हा तू निर्णय बदलशील आणि तुला वाटेल की तुला या नात्यातून बाहेर पडायचे आहे, तुझ्या वडिलांकडे ये. मला माहीत होते की ते माझे वडील आहेत. अशा गोष्टी त्यांच्या मनात होत्या, पण मी त्यांना कसे सांगू की आता मला माझे आयुष्य फक्त रवीसोबत घालवायचे आहे. माझ्यासाठी तो फक्त माझा नवरा नाही तर माझ्या पतीपेक्षा एक देव बनला होता. तो माझा जीव बनला होता. मी सुद्धा एक भारतीय स्त्री होते आणि आपण भारतीय स्त्रिया आपल्या नवऱ्यांचे घर फक्त 4 खांद्यावर सोडतो. मी खूप आनंदी होते. मी एवढी म्हातारी नव्हते, पण मी ठरवले होते की मी रवीला प्रत्येक प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन.
एक दिवस मी स्वतःला खूप चांगली पत्नी असल्याचे सिद्ध करेन आणि तेही नंतर माझ्याशी लग्न करणे हा आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता हे तो मान्य करेल. मी अजूनही हजारो स्वप्ने घेऊन रवीची वाट पाहत होती. रवीचा विचार करूनच माझ्या मनाला गुदगुल्या होत होत्या. हृदयाचे ठोके माझ्या नियंत्रणाबाहेर गेले होते. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला धक्का बसला. तो माझ्या खोलीत आल्यावर मी पटकन खाली बसले. तो काहीतरी बोलेल याची वाट पाहू लागले. तो माझं घुंगट काढून माझ्या सौंदर्याने वेडा होईल याची मी वाट पाहत होते. मी तरुण आणि अत्यंत सुंदर होते. वधू म्हणून मी आणखीनच सुंदर झाले होते. पण तो जे काही बोलला त्याने माझ्या सर्व इच्छांवर विरजण पडलं. तो म्हणाला, तू अजून का जागी आहेस? मला वाटले तू झोपली असशील. मी म्हणाले की मी अशी कशी झोपू शकते? आज आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. मी तुझी वाट पाहत होते. इच्छा नसतानाही माझ्या चेहऱ्यावर लाजेचे रंग पसरले. पण तो माझ्याकडे अतिशय कडक नजरेने बघत होता. तो माझ्याकडे 2 क्षण बघत उभा राहिला आणि म्हणाला की तुझी लग्नाची इच्छा होती म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण केली. आता याचा अर्थ असा नाही की आपण इथे वधूवराचा खेळ खेळू. ते सोड. हा विधी आणि कपडे बदल आणि झोप. ही फक्त तुझी खोली आहे. माझी खोली वरच्या मजल्यावर आहे. तुला काही हवे असल्यास मला इंटरकॉमवर कळव. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, काय करतोयस? आजची रात्र आपल्या आयुष्यातील एक सुंदर रात्र आहे जी आयुष्यभर लक्षात राहील. तू तुझ्या खोलीत जात आहेस पण वधूवरांसाठी एकच खोली असते. तो म्हणाला, हे बघ, मी तुझ्या वडिलांना इतकं असहाय्य कधीच पाहिलं नाही. ते स्वतः लाचार होते. तू त्यांना जबरदस्ती केली. त्यांनी मला जबरदस्ती केली. हे सर्व मजबुरीतून घडलं आहे. आजची रात्र त्यांच्यासाठी खास आहे. त्याला जे काही बोलायचे होते त्याला मला काही समजवायचे होते. पण तो म्हणाला की तू इतकी हुशार असतीस तर इथे बसली नसतीस. झोप जा. त्याने माझे उत्तर ऐकले नाही आणि तिथून निघून गेला. त्याची खोली वरच्या मजल्यावर होती. सकाळी मोलकर्णीने मला सांगितले की सरांची खोली वरच्या मजल्यावर आहे. त्यांनी आम्हाला त्यांच्यासाठी खालच्या मजल्यावर एक खोली स्वच्छ करण्यास सांगितले होते. म्हणूनच आम्ही ही खोली सजवली. बरं, साहेबांनी कुणाशी लग्न केलं आणि तुमची खोली खाली का ठेवली हे अजूनही आम्हाला समजलं नाही. पण ते मालक आहेत म्हणून आम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले. ते जे सांगतील ते आम्ही मान्य करतो. असे वाटले की माझी स्वप्ने कशी पूर्ण झाली आणि जणू माझी स्वप्ने माझ्यापासून हिरावून घेतली गेली आणि माझी कल्पनाही माझी नाही. अशा परिस्थितीत मी माझे जीवन कसे जगू शकेन? पण आता मी वडिलांना सर्व काही सांगू शकत नव्हती. आणि मग अशा काही गोष्टी आहेत ज्या पती पत्नीमध्ये राहिल्या तर अधिक चांगले. त्यामुळे मी त्याला काहीच न बोलता मला खूप आनंद झाल्याचे स्पष्ट केले. तोही आनंदी झाला. पण प्रत्यक्षात आमच्या घरात सुरू असलेला हा क्रम बरं कसा असेल? माझी एक मैत्रीण आधीच विवाहित होती. मी तिला हे सर्व सांगितल्यावर ती म्हणाली, आता तुला आम्हाला सर्व काही समजावून सांगावे लागेल. तू एक काम कर, तू तुझ्या वयापेक्षा थोडी मोठी दिस आणि सूट घालू नकोस. साडी नेसून तुझ्या नवऱ्याच्या समोर जा. मग तो तुझ्याकडे बघेल आणि तूही नीट बोल. तो तुला लहान मुलगी समजतोय म्हणूनच तो काही नंबरिंग करतोय. पण तुला सांगावं लागेल की मी इतकी लहान नाही. यात एक मुद्दा होता. ती बरोबर होती. जसे की कधी कधी बायको तरुण असते आणि नवरा म्हातारा होतो तेव्हा तो बायकोला छान दिसण्यासाठी केसांना रंग देतो. त्याचप्रमाणे माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि मी तरुण असल्यामुळे मला थोडे मोठे दिसण्यासाठी माझे स्वरूप बदलणे आवश्यक होते. मी माझ्या मैत्रिणीचा सल्ला मान्य केला आणि खरेदीला गेले. छान साड्या आणल्या. संध्याकाळी तयार झाली. जेवण बनवलं आणि नवऱ्याची वाट पाहू लागली. तो घरी येताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. मी म्हणाले, ऐका सर, जेवण तयार आहे. तुम्ही हात चेहरा धुवून या. जेव्हा त्याने मला अशा प्रकारे पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विचित्र रंग दिसू लागले. त्याने खिशातून एक चॉकलेट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. आता तो पण हसायला लागला. तो म्हणाला की मोठे बोलून कोणीही महान होत नाही. आता तूही अशी वागू लागली आहेस. पण तू माझ्यासाठी अजून लहान मुलगी आहेस हे विसरू नकोस. ते चॉकलेट पाहून मी रडायला लागले. माझ्या खोलीत येऊन मी पटकन माझा आंबाडा उघडला आणि माझी साडीही बदलली. मी स्वतःला आरशात बघू लागले आणि विचार करू लागले की एखाद्यावर प्रेम करणे इतके मोठे पाप आहे का? लोक म्हणतात प्रेमाला वय कळत नाही. मग मी असा काय गुन्हा केला आहे की हा माणूस माझ्याशी असे करतोय आणि आता मी हे कोणाला सांगू शकत नाही. मी खूप वाईटरित्या अडकले होते. मला काहीतरी करावे लागेल. मला किमान एक दिवस थांबावे लागेल. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि माझ्याबद्दल बोलत होता. ती खूप लहान मुलगी आहे. तिची कृती अशी आहे. तिची बुद्धिमत्ता देखील अशी आहे. मी तिला माझ्या पत्नीची जागा कशी देऊ शकतो? विशालने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. जर मी त्याच्या मुलीशी लग्न केले नसते तर तो नाराज झाला असता आणि त्याने माझ्यासोबतची पार्टनरशिप संपवली असती. तुम्हाला माहिती आहे की आम्हाला नवीन कारखाना काढायचा आहे. आता आम्ही फक्त एक कारखाना घेऊन बसणार नाही. म्हणून मजबुरीने मला हे सर्व करावे लागले.
नाहीतर स्वतःचा विचार करा. हा एक विनोद आहे असे होत नाही. याचा अर्थ असा आहे की त्याने हे सर्व मजबुरीतून केले नाही, तर त्याला एक नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. त्याच्यासाठी मी त्यांच्या आयुष्यातील एकमेव मजबुरी होते. असं म्हणतात की ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबद्दल वाईट बोललेलं ऐकलं तरी तुमचं प्रेम संपत नाही. माझं प्रेमही संपलं नाही, पण प्रेमाचे डोळे नक्कीच उघडले. याचा अर्थ हा माणूस वाटत होता तसा तो नव्हता. त्याने माझ्या वडिलांना सांगितले की मी तुमच्यावर खूप मोठे उपकार करत आहे. मी तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी लग्न करत आहे. नाहीतर तुम्हीच आहात की ती स्वतःशी काहीतरी करेल. पण हे बघ, माझ्यासाठी खूप अवघड आहे आणि तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, असे माझे वडील म्हणाले होते. याचा अर्थ असा होता की त्याला माझ्या वडिलांना कमी दर्जाचे सिद्ध करायचे होते आणि त्याच्या इच्छेचा भार त्यांच्यावर टाकून त्यांची कोणतीही इच्छा त्यांना मान्य करून घ्यायची होती. आणि काही दिवसातच मला कळले की या नवीन व्यवसायात त्यांनी स्वतःला 70% दिले होते आणि माझ्या बाबांना सांगून फक्त 30% केले की आता मी तुमचा जावई आहे. ही कौटुंबिक बाब आहे. रवीवर माझे प्रेम अजूनही तसेच होते, पण कदाचित आता माझे निर्णय घेण्याची गरज होती. मी निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा होता की आता मी तुम्हा सर्वांना सांगितले तर तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल, पण माझ्या मनात आलेली गोष्ट अशी होती. एके दिवशी मी जाऊन त्याच्यासमोर बसले आणि मी म्हणाले की तू मला तुझी बायको मानायला तयार आहेस की नाही. तो पण एक बिझनेसमॅन होता. माझी स्टाईलसुद्धा आज बिझनेससारखीच होती हे त्याला समजले. तो म्हणाले, याचा अर्थ काय? मी तुला भिंतीवर लिहून सांगेन, तुला माहीत नाही का? जा आणि खेळ, आणि तुला जे खेळायचं आहे ते. तू माझे जीवन असू शकत नाही. मी म्हणाले की मला तुला एक चान्स द्यायचा आहे. तो म्हणाला, चान्स देण्यात काय अर्थ आहे? ती मजबुरी जास्त आहे. आमच्यामध्ये काही नाही, काही होणार नाही आणि कधी काही होणार नाही. हे बघ, तू माझ्या टाईपची नाहीस आणि तू खूप तरुण आहेस. तुला असे वाटते का की तुम्ही एखाद्यावर प्रेम केले तर याचा अर्थ त्यानेही तुमच्यावर प्रेम केले पाहिजे असे कुठे लिहिलेले नाही. तू तुझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलेस आणि त्यांनी मला ब्लॅकमेल केले आणि अशा प्रकारे तू माझ्या आयुष्यात आली, पण तू मला कधी जिंकू शकत नाहीस. मी तुला माझी पत्नी म्हणून कधी स्वीकारणार नाही आणि मी तुला सांगेन की तू तुझ्या मनात अशी कोणतीही गोष्ट ठेवू नकोस, कारण मी तुमच्यासारखे बरेच लोक पाहिले आहेत. मला पाहिजे तेव्हा मी जाऊ शकतो आणि राहू शकतो. तुला काय वाटतं मला मुलींची कमी आहे? त्याच्याकडून असे कठोर शब्द ऐकून माझे मन भरून आले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कदाचित माझे प्रेम कमजोर आहे. माझ्या प्रेमात ताकद असती तर आज तू माझा असता. तो म्हणाला की तू काही वाईट कादंबरीतील महत्त्वाच्या गोष्टी वाचल्या आहेस ज्या तुझ्या डोक्यात गेल्या आहेत, पण प्रत्यक्षात जीवन असे नसते. माझ्या आणि तुझ्या वयातील फरक समजून घे आणि तुझ्या वडिलांच्या घरी जाण्याची तयारी कर, नाहीतर तुझं संपूर्ण आयुष्य त्या घरात घालवशील. तू अजून लहान आहेस. तुझे आयुष्य खराब करू नकोस. त्या रात्री मी खूप रडले, जणू काही मी शेवटच्या वेळी रडले होते आणि यानंतर माझ्या डोळ्यात एक अश्रूही शिल्लक नव्हता. माझे मन खूप व्याकुळ झाले होते. सकाळपासून रात्र झाली होती. मी रवीला पाहिले नव्हते. तो कुठे होता हे मला माहीत नाही. काही वेळाने तो नोकर आला आणि त्याने मला सांगितले की त्याचा खूप वाईट अपघात झाला आहे आणि तो दवाखान्यात आहे. माझे हृदय तुटले होते. मी बसले. मी लगेच धावत गेले आणि पाहिले तर डॉक्टर म्हणाले की त्यांची प्रकृती खूप खराब आहे. त्यांचे अर्धे शरीर निरुपयोगी झाले आहे. त्यांचे पाय निरुपयोगी झाले आहेत. आता तो कधीही बरा होणार नाही. त्याच्या पायावर चालणे शक्य नाही. कदाचित उपचार केले तर काही बरे होईल, पण असे वाटत नाही, कारण त्याचा खूप धोकादायक अपघात झाला होता. त्याचे पाय खराब झाले होते. रवीची अवस्था खूप वाईट होती. त्याला पाहून मी खूप रडले. हॉस्पिटलमध्ये काही काळ घालवला. त्यानंतर मी त्याला घरी आणले. मी त्याची सेवा करत होते. त्याची खूप काळजी घेत होते. तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. काही बोलला नाही. मी त्याच्या प्रेमात वेडी होते आणि मी दिवस काढले. आणि रवीची सेवा करत असताना मी दिवसातून 2-3 वेळा रवीच्या पायाची मालिश करायचे. मी हाताने धरून चालवण्याचा प्रयत्न करायची. रवी मला काही बोलला नाही. मला पाहून कधी कधी त्याच्या डोळ्यात अश्रू यायचे जे तो पटकन लपवायचा. आणि 7 महिन्यांनी रवीच्या पायात हालचाल झाली. त्याने स्वतः उठून चालण्याचा प्रयत्न केला आणि हे पाहून मी आनंदाने किंचाळले आणि पटकन रवीच्या छातीला मिठी मारली. आणि यावेळी रवीने देखील मला दूर ढकलले नाही, तर मला आपल्या मिठीत घेतले. तो म्हणाला, माया, मला माफ कर. मला वाटले की तुझे प्रेम भावनिक प्रेम आहे, कोमल प्रेम आहे. थोड्याच दिवसात तुझ्यातून प्रेमाची नशा उतरेल आणि तू मला सोडून जाशील. म्हणूनच मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नव्हता. उलट तुझ्या मनात एक चुकीचा संसार
निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मी तुझ्या मनात संशयाचे बीज पेरले की तुझ्या वडिलांसोबत माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केले, पण तरीही तुझ्या मनाला माझ्याबद्दल वाईट वाटले नाही। माझ्या वाईट काळातही तू माझी साथ सोडली नाहीस। मी तुझे प्रेम स्वीकारले आहे, असे म्हणत रवीने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले। आज इतक्या दिवसांनी माझी तपश्चर्या फळाला आली होती। मला रवीचे प्रेम मिळाले होते। रवी जास्त वेळ पायावर उभा राहू शकला नाही आणि बेडवर बसला। त्याच्या पायात अजूनही अशक्तपणा होता। हळूहळू माझे प्रेम आणि माझी सेवा फळाला आली। एके दिवशी रवी स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि चालला। हे पाहून खूप आनंद झाला। या चमत्काराचे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले। आता रवी एकदम बरा होता। त्या रात्री जेवण करून मी माझ्या खोलीत जाऊ लागले, तेव्हा रवी माझा हात धरून म्हणाला, माया, तुझी जागा तिथे नाहीये, माझ्या खोलीत आहे। यापुढे तू माझ्यासोबत माझ्या खोलीत राहशील, असे म्हणत रवीने माझा हात धरला आणि मला त्याच्या खोलीत आणले। खोलीत पाऊल टाकताच फ्रेश गुलाबाचा सुगंध माझ्या नाकाला लागला। संपूर्ण खोली नवरीसारखी सजवली होती। मी आश्चर्यचकित होऊन रवीकडे पाहिले। त्याच्या डोळ्यात नशा होती। त्याचा हेतू लक्षात आल्याने मी लाजून पटकन रवीच्या छातीत तोंड लपवले। त्यानेही मला घट्ट मिठीत घेतले। आज आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती। लग्नाच्या 1 वर्षानंतर रवीने माझे प्रेम स्वीकारले आणि मला पत्नीचा दर्जा दिला। मी रवीसोबत बेडवर आले। मला त्याचा सहवास मिळाल्याने खूप आनंद झाला होता। झोपलेल्या रवीच्या चेहऱ्यावर बाळाचा निरगसपणा होता। मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि अचानक मी त्याच्या प्रेमात पडले। मी त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि रवीला आयुष्यभर साथ देईन असे वचन दिले होते। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील। तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत।